नमस्कार मित्रांनो, बोलण्याची कला ही एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. बोलण्याने जग जिंकता येते, ज्ञानाने नाही. शब्दांचा जादूगार असणारा माणूस हा ज्ञानी व्यक्तीला देखील आपल्या प्रभावाखाली आणू शकतो. आजच्या या काळात प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी जवळ येतो. असे लोक फक्त आपल्या बोलण्याने आपले काम काढून घेतात आणि स्वार्थ साधून मोकळे होतात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चलाखीचे 21 नियम सांगणार आहे, जे तुमच्या अत्यंत उपयोगी पडणार आहेत. तुम्हाला विश्वास नसेल तर फक्त 6व्या नियमापर्यंत व्हिडिओ ऐका. माझी खात्री आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यात नाही सोडणार. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. 1. आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट. जर कोणासाठी तुम्ही तुमचा आत्मसन्मान बाजूला ठेवत आहात तर तुम्ही चुकीचे करत आहात. कारण एक वेळ अशी येते की लोक तुम्हाला तिथेही दाबायला बघतात जिथे तुमचा अधिकार असेल. म्हणून खड्ड्यात गेली जग दुनिया आणि सगळे लोक सगळ्यात अगोदर आपला सेल्फ रिस्पेक्ट, आत्मसन्मान, प्रमाणापेक्षा जास्त कुणासमोर वागणे तुम्हाला गुलाम बनवू शकते. 2. पायाला लागलेली ठेस सांभाळून चालायला शिकवते आणि मनाला लागलेली ठेस समजदारीने जगायला शिकवते. पण काही लोक ठेच लागूनही सुधारत नाही. एकदा लागलेली ठेस, त्यातूनच तुम्ही धडा शिकायला हवा आणि पुढे चलाखीने वागायला हवे. 3. मतलबी. या जगात मतलबी हा शब्द वजनदार आहे. एकदा मतलब निघाला, चांगल्यातले चांगले नाते तुटायला सुरुवात होते. माणसे दूर व्हायला सुरुवात होते. मतलब आहे तोपर्यंत सगळे जवळ राहतात. म्हणून आपल्या चलाखीने लोकांना बांधून ठेवा. लोकांना त्यांचा मतलब दाखवून त्यांना तुमच्यावर अवलंबून ठेवा. लोक तुमच्यापासून दूर जाणार नाहीत. एकदा एका ज्योतिषाने राजाला सांगितले की 10 दिवसानंतर राणी मरणार आहे. आणि झालेही तसेच. 10 दिवसानंतर राणी मरण पावली. राजाला संशय आला की ज्योतिषाने त्याची गोष्ट खरी करण्यासाठी राणीला मारले असावे. ज्योतिषी आपल्यासाठी अडचण होऊ नये म्हणून राजाने त्याला मारण्याचा निर्णय घेतला. त्याला मारण्या अगोदर राजाने ज्योतिषाला विचारले, तू ज्योतिष आहेस ना? चल सांग, तुझा मृत्यू कधी आहे? ज्योतिषाने चलाखीने उत्तर दिले की राजा, तुमच्या मृत्यूच्या ठीक 2 दिवसा अगोदर माझा मृत्यू आहे. राजा घाबरला की जर ज्योतिषाला मारले तर त्याच्या 2ऱ्या दिवसानंतर माझाही मृत्यू होईल. राजाने त्याला सोडून दिले. लोकांना आपल्यावर असे निर्भर ठेवायला शिका की लोक आपल्यासोबत वाईट करणारच नाहीत. स्वार्थी, सेल्फिश. तुमच्या डोक्यातून एक गोष्ट काढून टाका की या कलियुगात स्वार्थाशिवाय कोणी तुमच्या जवळ असेल. एक चलाख व्यक्ती ही गोष्ट फार लवकर समजून घेते आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपले काम काढून घेतात. जेव्हा पण तुम्ही समोरच्याकडून काही काम करवून घेता, त्याला काही मोबदला देत नाही, तेव्हा तो समोरचा काम करेलच याची खात्री देता येत नाही. पण तुम्ही जर समोरच्याला कामाच्या बदल्यात काही देण्याचे आमिष दाखवले तर तुमचे काम लवकर होईल. या जगात तुमच्या कुटुंबाशिवाय कोणीही तुमच्याजवळ स्वार्थ असल्याशिवाय येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. 5. कमजोरी. मरून जा, पण आपली कमजोरी कधी कोणाला सांगू नका. आपल्या आयुष्यात असे बरेच लोक असतात ज्यांच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवून आपल्या कमजोर बाजू, आपले सिक्रेट सगळे सांगून बसतो. जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही अडचणीत सापडू शकता. कारण तीच व्यक्ती पुढे चालून तुमची शत्रू झाली
तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण झाले, तुम्ही एकमेकांच्या विरोधात असाल, तर तुमच्या या सगळ्या गोष्टींचा ती व्यक्ती फायदा उचलू शकते. आपल्या कमजोर बाजू फक्त आपल्यापर्यंत ठेवा. त्या उघडपणे कोणाला सांगणे म्हणजे आपल्या मूर्खपणाची शेवटची हद्द असते. 6. योग्य शब्द, राईट वर्ड्स. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द. ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील, नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असो. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तरच तुमचे बरीचशी कामे सोपी होती. योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहीत असते ज्याला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. शब्दांप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवे. आपले शब्द समोरच्याला समजायला हवे. बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजत नाही. बोला राजासारखे, काम करा गुलामासारखे, मेहनत करा मजदुरासारखी आणि आपला ॲटिट्यूड ठेवा बादशहासारखा. 7. नकारात्मक प्रश्न. कोणी तुम्हाला नकारात्मक प्रश्न विचारत असेल, नकारात्मक बोलत असेल, तर तुम्ही लगेच चिडून रिॲक्ट करू नका. तुम्ही एखाद्याला चिडून बोलत असाल तर तुमच्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नाही असा त्याचा अर्थ होतो. चिडून तुम्ही प्रश्न दाबण्याचा प्रयत्न करत आहात असा त्याचा अर्थ होतो. थंड डोक्याने शांत विचार करून चलाखीने उत्तर देणे तुम्हाला शिकावे लागेल. कारण लोकांनी तुमच्या मजाक उडवण्या अगोदर 100 वेळेस विचार करायला हवा. 8. कमी बोला, स्पीक लेस. या मुद्द्यावर मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे. प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दांची किंमत कमी करून घेणे. 9. आय कॉन्टॅक्ट. नजरेला नजर देऊन बोला. बऱ्याच वेळेस समोरच्या बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटते की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात. तुम्ही त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून कोणाशीही बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा. 10. तोंडाने कडू ते मनाने साप आणि तोंडाने गोड ते मनाने साप. तोंडाने गोड असणारे तुम्हाला गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. 11. जलद आणि स्थिर विचार. एका राजाने आपल्या सगळ्या सल्लागारांना 1000 सोन्याची नाणी दिली आणि त्यांना एक अट घातली की ही नाणी खर्च करताना माझा चेहरा बघून खर्च करायची आणि दुसरी अट, पुढचे 7 दिवस मी तुम्हाला भेटणार नाही. 7 दिवसानंतर ज्याची नाणी खर्च झालेली असेल त्याला मी आपल्या मंत्रिमंडळात चांगले पद आणि 5000 सोन्याची नाणी देईन. 7 दिवसानंतर सगळे सल्लागार राजाला येऊन भेटले. सगळ्यांनी हेच सांगितले की राजा, नाणी खर्च झाली नाही कारण तुम्ही दिसलेच नाही. तुमच्या अटीनुसार आम्ही ते खर्च करू शकलो नाही. त्यातला एक सल्लागार म्हणाला, राजा, मी माझी सगळी नाणी खर्च करून आलो आहे आणि तेही तुमच्या अटीनुसार. राजाने आश्चर्याने विचारले, कसे? सल्लागार म्हणाला, प्रत्येक नाणे खर्च करताना मी त्या नाण्याकडे बघत होतो आणि मग ते खर्च करत होतो. कारण आपल्या राज्याच्या प्रत्येक नाण्यावर तुमचे चित्र आहे. प्रश्न हा नाही की तुम्ही कुठल्या परिस्थितीत कसा विचार करता. प्रश्न हा आहे की तुम्ही किती कठीण परिस्थितीत किती जलद आणि स्थिर विचार करता. कधी कधी आपण अशा परिस्थितीमध्ये अडकतो की त्या परिस्थितीतून निघणे कठीण आहे असे आपल्याला वाटते आणि जेव्हा त्यातून बाहेर निघतो तेव्हा त्याच अडचणी आपल्याला सोप्या वाटतात.
12. ज्यांना काही ध्येय नाही, ज्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाहीत, अशा लोकांसोबत कधीही बसू नका. ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते, पण हे खरे आहे. जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही असणार, त्याच प्रकारे ज्या व्यक्तींच्या आयुष्यात काही ध्येय नाही, गोल नाही, त्या व्यक्तींसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत नाही. अशा व्यक्तीसोबत राहा ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहणार. 13. पेशन्स, संयम. ज्या माणसाजवळ पेशन्स नाही, संयम नाही, त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावा लागतो. म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा यांचा विचार करून उत्तर द्या. बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा, आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय देऊन बसतात आणि तुमचे नुकसान करून घेतात. म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या. 14. टॉपिक झोन. कुठल्याही मुद्द्यावर, कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा. कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा. काही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा, तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल. 15. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. जर तुम्ही खोटेही आत्मविश्वासाने बोलत असाल तर ते लोकांना खरे वाटते, आणि जर तुम्ही खरे बोलत असाल तरी पण तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटे वाटेल. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा, तरच लोक तुमचे बोलणे ऐकतील. 16. मनाने नाही, डोक्याने विचार करून निर्णय घ्या. जी व्यक्ती डोक्याने नाही, मनाने इमोशनल, भावनिक होऊन विचार करते, त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करून घ्या. 17. विश्वास, ट्रस्ट. खोटे बोलून काही काळासाठी लोकांचे लक्ष तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता आणि मान मिळवू शकता, पण जेव्हा ते खरे उघड केल्या जाते तेव्हा तुमचा मान हा कचऱ्याच्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो. तुमची खोटी शान ही काचेसारखी असणार. खऱ्याचा दगड त्यावर पडला की ती फुटणार. म्हणून जे काही बोलायचे ते खरे बोला आणि खरे बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा, जो की कायमस्वरूपी सोबत राहणार. 18. स्वतःलाच जास्त हुशार समजू नका. नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींना लक्ष देऊ नका. कधीही हा गैरसमज ठेवू नका की जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात, इंटेलिजंट आहात. स्वतःला इतकाही हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खात काढून जाईल. 19. वेळ आणि मान. तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरच्याच्या दृष्टीने तुम्ही रिकामटेकडे आणि बेकार आहात. त्यांच्या लेखी तुमची किंमत कवडी मोल असते. म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि मान द्या जेवढी त्याची लायकी आहे. 20. स्वतःला कायम मजबूत दाखवा. एखादा साप विषारी नसला तरी तो फणा काढणे सोडत नाही आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही. लक्षात ठेवा, कधीही इतके सरळ राहू नका की कोणी येईल आणि तोडून जाईल. जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापली जातात. म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असे दाखवा. 21. लोकांना त्यांच्याच जाळ्यात अडकवा. एका चित्रपटात जेव्हा एक व्यक्ती एका राजाला भेटायला जातो तेव्हा त्या व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे. तो व्यक्ती आतमध्ये जातो
आणि राजाला म्हणतो, मला बांबूंचे 100 फटके मारा. त्याची ही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो, पण का? तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एकाच अटीवर आतमध्ये सोडले आहे की आतमध्ये मला जे काही बक्षीस मिळेल त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल. हे ऐकून राजाला राग आला आणि त्याने 100 फटके हे शिपायाला दिले. लक्षात ठेवा, लोकांना चलाकीने त्यांच्याच जाळ्यात अडकवायला शिका. कधी दुसऱ्यांसोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत कधी वाईट होऊ देऊ नका. तुमच्या एक लाईक आणि एक कमेंट मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करतो. व्हिडिओ